नमस्कार, तुम्ही बघत आहात न्यूज 29 महाराष्ट्र. तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज मन्ने. मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार, शिक्षकी पेशेला काळीमा, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी अटकेत. शिक्षक हा ज्ञान, संस्कार आणि सुरक्षिततेचा आधार असतो. मात्र याच पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एका जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आली असून मुख्याध्यापकाने 7वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. काल पोलीस स्टेशन घाटंजीला पोक्सो कायदा अंतर्गत एक बलात्काराची तक्रार प्राप्त झाली. सदरची तक्रार तालुक्यातील एका शाळेतील 7व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून प्राप्त झाली आणि सदरची तक्रार प्राप्त होताच आम्ही या तक्रारीमधील जो आरोपी आहे मुख्याध्यापक त्याला तात्काळ अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. किशोर मालवीन, वय 50, राहणार यवतमाळ असे संशयित मुख्याध्यापकाचे नाव आहे. 5 फेब्रुवारी गुरुवारला या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीला मी तुला फोन करेल, तू मला रात्री बस स्थानकावर येऊन भेट, घरी सांगितल्यास तुला ठार मारीन असे धमकावले होते. त्यानुसार रात्री 11च्या सुमारास त्याने फोन करून विद्यार्थिनीला बोलवले. तिथे हा नराधम 4 चाकी वाहनात बसलेला होता. त्या वाहनातच त्या मुलीला त्याने जबरीने बसवले व वाहनात त्याने त्या मुलीवर अत्याचार केला. रात्री उशिरा घरी परतल्यावर पालकांनी विश्वासात घेऊन मुलीला विचारणा केल्यानंतर मुलीच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंगमुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या संदर्भात अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिनांक 7 रोजी घाटंजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. त्यात मुख्याध्यापक मालवीन हा शाळेत कार्यरत असताना दारूच्या नशेत राहत होता. तसेच शाळेतील एका अल्पवयीन मुलीला पाहून अश्लील हावभाव व चुकीच्या पद्धतीने इशारे करत असतो असेही लेखी तक्रारीत नमूद करण्यात आलेले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचे लोकेशन ट्रेस करत नागपूर व यवतमाळ येथे शोध मोहीम राबविली. अखेर यवतमाळ येथील निवासस्थानी त्याला अटक केली. पोलीस निरीक्षक सचिन राठोड, प्रवीण तालकुतवार यांनी पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की तक्रारच गुन्हेगारांना रोखवू शकते. नुकताच एका प्रतिष्ठित तंत्रनिकेतन महाविद्यालयातही विद्यार्थिनीशी छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र त्या प्रकरणात तक्रार दाखल न झाल्याने तो प्रकार दडपला गेला. अशाच प्रकारे अनेक घटना केवळ भीती, बदनामी, धास्ती आणि सामाजिक दबावामुळे पुढे येत नाहीत आणि गुन्हेगारांना निर्धास्तपणे मोकळे फिरत राहतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अशा घटनांना आळा घालायला असेल तर मुलींनी धैर्याने पुढे येणे आणि पालकांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे. तक्रार दाखल झाली तरच कायद्याचे चक्र फिरतात आणि दोषीवर कठोर कारवाई शक्य होते. गप्प बसणे म्हणजे गुन्हेगारांना अप्रत्यक्षपणे पाठबळ देण्यासारखे आहे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. शाळा, महाविद्यालय आणि ग्रामीण भागात पोस्को कायदा व महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात जनजागृती मोहीम राबवण्याची गरज असून शिक्षण विभागानेही याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट सांगितले आहे.